गुड मॉर्निंग गायजांनो. आज मला खूप झोप आली आहे. ते कसं होतं ना, सुट्टी भेटली का दुसऱ्या दिवशी कामाला जायला खूप मरण येतं. एक दिवस आराम भेटला का मग असं वाटतं परत कामाला दुसऱ्या दिवशी जायलाच नको, उठायलाच नको. मला तसंच झालेलं सकाळी खरं तर. पण आता काय करणार, नोकरी ती नोकरी करावी तर लागते. टाईम टू टाईम यावं तर लागतंच, त्याला कोणी चुकवू नाही शकत. बाय द वे, welcome to day 19 of my 100 days daily vlogging challenge. हो, 19. विचार करा किती आठवडे, 3 आठवडेपेक्षाही जास्त झाले आता. 3 4 12, 4 4 16. ओ, 1 महिना नाही, 1 महिना कुठे, काही बोलते ना मी. 4 नाही, 2 आठवडे, 2 आठवडे नाही, 3च आठवडे बरोबर ना. कसं कॅल्क्युलेट करते मी. 7 7 14 21 बराबर ना. आता 3 आठवडे व्हायला येतील, झाले नाही आहेत, होणार आहेत. अच्छा, मी बाय द वे तुम्हाला सांगणार होती एक गोष्ट, मी जी करते आहे फॉलो त्याबद्दल. ॲक्च्युली मला ना माझ्या करिअरमध्ये खूप असे ब्लॉकेजेस वाटत होते. असं वाटत होतं की खूप सारे ब्लॉकेजेस येत आहेत माझ्या करिअरमध्ये, किंवा म्हणजे मी काहीही कार्य करायला जाते तर त्यामध्ये काही ना काही विघ्न येत आहेत. जर ती गोष्ट घडते पण आहे तर त्यात काही ना काहीतरी विघ्न येते, असं होत होतं. तर मला असं इंस्टाग्राम रीलवर किंवा व्हिडिओजमध्ये होतं एक बघितलं मी, की हनुमान चालीसा संकल्प करणं खूप लाभदायक ठरतं. तर तसंच मीही काय केलं, तसंच मीही काय केलं, मीही विचार केला की मी हा संकल्प करेल. आणि मी पूर्ण माहिती काढली याची आधी, की कसं करायचं असतं, किती दिवसासाठी करायचं असतं, ही सगळी माहिती काढली. आणि मी घेतला हनुमान चालिसाचा 11 दिवसांचा संकल्प. म्हणजे मी हनुमान चालिसा ही 11 दिवसांसाठी 7 वेळा दररोज ब्रह्ममुहूर्तात उठून म्हणणार असा संकल्प केला होता मी. आणि आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस होता. म्हणजे मी दररोज सकाळी 4 वाजता उठून अंघोळ करून 4:30पर्यंत तयार होऊन बाकी कोणतीही गोष्ट न करता माझा हनुमान चालिसाचा संकल्प केला, पूर्ण केला दररोज 11 दिवसांपर्यंत. मला रिझल्ट्स माहीत नाही, कदाचित रिझल्ट्स लगेच नाही मिळत, पण तुम्हाला एक कन्सिस्टन्सी मिळते. पण ह्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती होती की मी हनुमान चालिसा बोलायला चालू केल्यापासून माझ्यामध्ये काही बदल आलेत. काही म्हणजे खूप काही बदल आलेत. म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे की मी जॉब शोधते, मी नोटीस पिरियडवर आहे. आणि ह्या काळात म्हणजे अशी वेळ होती ना माझ्यावर की जॉब नसण्याचं टेन्शन खूप मोठं आहे माझ्यासाठी. कारण की म्हणजे मी ही जॉब लागायच्या आधी ज्यावेळी जॉब नव्हती माझ्याकडे, मी खूप जॉब शोधत होती, दरबदर खूप भटकत होती जॉबसाठी, आणि मला ही जॉब लागली होती. तर मला ती किंमत माहिती आहे जॉब नसण्याची. आणि मला ती भीती होती की जॉब नसणं किती वाईट ठरू शकतं. ही माहिती असल्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मी नोटीस पिरियडवर आहे आणि जर मला जॉब नाही लागली तर मी काय करणार. आणि जी पहिलीची रुपाली जर राहिली असती ना, ती खूप 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 पॅनिक झाली असती, तिने खूप टेन्शन घेतलं असं, खूप चिडचिड केली असती. पण हे 11 दिवसांच्या संकल्पामध्ये ना, जरी मला टेन्शन येत होतं जॉबच्या रिगार्डिंग, किंवा जरी मी खूप काही गोष्टी बघत होती की खूप अडचणी येत आहेत माझ्या आयुष्यात, पण मी चिडचिड न करताना त्यावर सोल्युशन शोधायचा प्रयत्न केला. चिडचिड न करता किंवा पॅनिक न होता, मला एन्झायटी नाही झाली, कसलीही विचार नाही आले. मी म्हणजे फर्स्ट थिंग मी करते दॅट इज ओव्हर थिंकिंग. पण
हे संकल्प केल्यामुळे ना मला असं जाणवलं की ती टेन्शन, ते एन्झायटी म्हणा, ओव्हर थिंकिंग म्हणा, कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करणं म्हणा, ह्या गोष्टीत खूप फरक आला आहे माझ्यात या 11 दिवसाच्या संकल्पांमध्ये. तो जादू कसली आहे, ती जादू कसली आहे हे मला नाही माहिती. ती जादू हनुमान चालिसाची आहे का म्हणजे कन्सिस्टन्सीची आहे मला नाही माहिती, पण मी याचं श्रेय हनुमान चालिसालाच देईन. कारण की तो जो बदल आहे ना, खूप मोठा बदल आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की मी एखादी खूप मोठी गोष्ट आहे जी ओव्हरकम केली आहे. माझा एखादा खूप मोठा वीकनेस आहे जो मी ओव्हरकम केला आहे माझ्या आयुष्यातला. हेच मला सांगायचं होतं. कारण की मला नव्हतं माहिती की कसं होईल, काय होईल, मला काही जॉब मिळेल, म्हणजे जॉब मिळत पण आहे तर त्यात खूप सारे ब्लॉकेजेस, म्हणजे असं वाटते की कुठेतरी अडतंय, काहीतरी अडतंय असं वाटत होतं. आणि त्यातून मला म्हणजे मार्ग सुचत नाही. म्हणजे जर माझ्यासमोर एखादी सिच्युएशन आली तर मग मला मार्ग सुचण्याऐवजी मी चिडचिड करते, मी खूप टेन्शन घेते, मी खूप रडत बसते, असं करते. पण यावेळी जेव्हा माझ्याबरोबर ही गोष्ट घडली ना, की जॉब लागला पण आहे, पण त्यातही काही ना काही अडचणी येत आहेत, की तुमच्याकडे हे नाही आहे किंवा तुम्हाला एवढ्याच वेळामध्ये जॉईन करावं लागेल किंवा या गोष्टी ज्या होत होत्या ना माझ्याबरोबर, त्यामुळे माझी खूप चिडचिड होऊ शकत होती किंवा मी खूप टेन्शन घेऊ शकत होती, ओव्हर थिंक करू शकत होती, भडकू शकत होती सगळ्यांवर की हे काय आहे, माझ्याबरोबरच का घडतंय, किंवा मी खूप रडूही शकत होती. पण मी फक्त एकच म्हणायची ह्या काळात, रडायचं नाही, लढायचं. रडण्याऐवजी मी विचार करायला चालू केला की जर असं नाही होत आहे तर मी कशा प्रकारे करू शकते. आणि गेस व्हॉट, असा एक विचार बदलल्याने फक्त मी म्हणजे तो विचार करण्याऐवजी मी रडत बसायची. आणि यावेळेस मी रडत बसण्याऐवजी विचार केला की हे बघ, असं नाही होऊ शकत ना, ठीक आहे, ह्यात रडत बसण्यात काही अर्थ नाही आहे, काहीतरी विचार करायला हवा. मी सल्ले घेतले, विचार केला. सल्ले जरुरी नाही की मी ते सल्ले ऐकले म्हणजे मी ते केलेच पाहिजे. मी ते ऐकून घेतले, पण त्यातही मी डोकं चालवलं की हे केल्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं. आणि काय माहिती का, जेव्हापासून मी हनुमान चालिसा वाचते ना, तेव्हापासून मला एक जाणवलं की आपोआप मला प्रश्न जेव्हा यायची ना, ती प्रश्न मी विचारायची स्वतःला किंवा हनुमान स्वारींना, तर तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मला भेटूनच जायची. हो, अनुभव मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, मी नंतर सांगेन कधीतरी, पण नक्की सांगेन. आणि मला सांगतानाही इतका आनंद होतोय की माझा संकल्प पूर्ण झाला आहे 11 दिवसांचा. कारण की मला वाटत नव्हतं की मी 4 वाजता उठून सकाळी सकाळी आंघोळ करून आणि संकल्प पूर्ण करू शकेल, पण ॲक्च्युली मी संकल्प पूर्ण केला आहे. आणि मला स्वतःवर खूप अभिमान वाटतो आहे की जे मी ठरवलेलं ते मी केलं आहे आणि त्यातही माझा रिझल्ट खूप चांगला आला आहे. मला तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे स्वतःमध्ये. कदाचित मी कंटिन्यूही करू शकते हा संकल्प, मला नाही माहिती काय होईल, पण आय विल ट्राय माय बेस्ट. So that was my today's story. Thanks for watching. Do subscribe my channel if you are new. Yeah, thanks for watching. Bye.